नमस्कार. जमलेल्या सर्व शिवभक्तांचे अ, राज्याभिषेक समारोह संस्था ठाणे तर्फे हार्दिक स्वागत करीत आहोत. कोरोनाच्या या महामारीत आज आपल्याला घरीच थांबावे लागते. अ, कोणालाही घराबाहेर पडता येत नाही. त्यामुळे आज आपण टेक्नॉलॉजीचा सदुपयोग करून घेणार आहोत. अ, तर आज मी राज्याभिषेक संस्थेचा थोडक्यात परिचय करून देतो. राज्याभिषेक समारोह संस्था ठाणे अ, हे ही 1986 मध्ये ठाणे इथे स्थापन झाली. अ, आपली स्वराज्याची राजधानी रायगड जिथे आपल्याला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, त्या दुर्गराज रायगडवर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी अ, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीच्या दिवशी आपण तो सुवर्ण सण पाहायला, अनुभवायला संस्थेतर्फे 90 ते 100 महाविद्यालयीन तरुणांना दरवर्षी घेऊन जातो. अ, आपण राज्याभिषेक संस्थेच्या तर्फे 2 दिवस आधीच जातो. आपण इथून ठाणे इथून निघतो. पहिल्या दिवशी आपण संपूर्ण रायगडाला परिक्रमा करतो व दुसऱ्या दिवशी रायगड पूर्ण पाहतो. म्हणजे तिकडला वास्तू, अ, पूर्ण किल्ला आपण व त्याची माहिती तज्ञांच्याद्वारे अ, तरुणांपर्यंत पोहोचवतो. तसंच म नंतर संध्याकाळी आपण अ, महाराजांची तुळा याचा अनुभव घेतो. तसेच गडावरील देवतांचे मंदिर जसे शिरकाई देवीचे मंदिर, तसेच जगदीश्वराचे मंदिर, त्यावेळेस झालेले विधी आपण प्रत्यक्ष तिथे अनुभवायला व पाहायला मिळतात. व संध्याकाळी आपण मूर्तीची तुळा बघतो, तसेच गोंधळही बघतो. असा सुवर्ण क्षण आपल्याला अनुभवायला मिळतो. व आपण तिसऱ्या दिवशी म्हणजेच राज्याभिषेका दिवशी स राज्याभिषेक हाचा सुवर्ण क्षण बघून परतीचा प्रवास सुरू करतो. तसेच आपण त्यावेळी राज्याभिषेकाच्या दिवशी ठाणे येथे मासुंदा तलाव इथे तळावपाळीला शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. तिथे एक कार्यक्रम करतो. महाराजांच्या पुतळ्याला हार घालून व ध्येय मंत्र बोलून महाराजांना अभिवादन करतो. तसेच राज्याभिषेक झाल्यानंतर 2-3 दिवसांनी आपण गडकरी रंगायत ठाणे येथे एक ऐतिहासिक कार्यक्रम किंवा नाटकही ठेवतो. त्यातील इथे ओशाळला मृत्यू, सह्याद्रीची 7 रत्ने, तसेच शिवरुद्राचे दिग्विजयी तांडव असे विविध आपण कार्यक्रमही घेतले आहेत. तसेच राज्याभिषेक संस्था दिवाळीतही भरपूर जण किल्ले बांधतात. तर म्हणून आपण राज्याभिषेक समारोह संस्थेतर्फे दिवाळीत दुर्ग बांधणी स्पर्धाही ठेवतो. अ, ठाणे, कळवा, डोंबिवली, पुणे अ, व बदलापूर अशा भागातनं आपल्याला किल्ल्यांचे एंट्रीज येतात. व त्यांचा आपण पारितोषिक वितरण सोहळाही ठेवतो. त्या पारितोषिक वितरण सोहळ्यामध्ये अ, आपण शरद पोंक्षे तसेच सच्चिदानंद शेवळे अशा मान्यवर सुद्धा उपस्थित असतात. तसंच गेल्या वर्षी 2019 साली आपले फतेह शिकस्तचे कलाकारही त्या सोहळ्याला उपस्थित होते. यावर्षी सर्वांना माहिती आहे, कोरोनामुळे आपल्याला बाहेर पडता येत नाही. यावर्षी आपल्याला सर्वांना रायगडावरही जाता आले नाही. म्हणूनच राज्याभिषेक समारोह संस्थाने ऑनलाईन पोवाडा स्पर्धाही सुरू केली. ऑनलाईन पोवाडा स्पर्धा व मला भावलेले शिवराय असे भाषण स्पर्धा घेण्यात आली व त्याचा प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्रातून आपल्याला मिळाला. तसेच त्याचं आपण पारितोषिक वितरणही सोहळाही केला. तो FB लाईव्हच्या माध्यमातून झाला. तसेच आपण अजून पुढे कार्यक्रम चालू ठेवले, जसं की आपण भारत-चीन यांच्या सीमेवरील आव्हाने व अपरिचित शिवराय असे वेगवेगळे विषय घेऊन आपण लोकांसमोर ऑनलाईन माध्यमातून मांडले. तर आता आपण कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. पहिलं वेदांत कुलकर्णी आपल्याला पोवाडा सादर करून दाखवतील. नंतर आपण कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत.
नमस्कार, माझं नाव वेदांत ललित कुलकर्णी. मी आता तुमच्या समोर एक पोवाडा सादर करून दाखवणार आहे. महाराजांची, शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भल्यांना फुटलाय घाम. त्यास कोण घालिली असते ना दरबार, पुसती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिलशहांची आई बर का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला कपगार. कोणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. तितक्यात अचानक एक सरदार उठला आणि बोलला, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यांनी बिडाच उचलला. नाव त्याचं अफजल खान, जिथं जागत जणू सैतान. खान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिडून. खान कौतिक झालं दरबाराचं. खान निघाला मोठ्या दुर्विध, वाटेत भेटीत त्याला ठेचीत खानाची सेना निघाली. गावं लुटली, देवळं उद्ध्वस्त केली, आया बहिणींची अब्रू लुटली. कोण रोखणार हे वादळ आता. इकडे निजाम, पलीकडे इंग्रज, जो तो हेच बोलू लागला आता. Did you see the size of Afzal Khan darling? या इसान ऑफ बदलान. आता शिवबाचं काय खरं नाही. इकडे निजाम, पलीकडे इंग्रज, जो तो हेच बोलू लागला होता. Did you see the size of Afzal Khan darling? या इसान ऑफ बदलान. तितक्यात रायबा उठून बोलले, महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. खानाच्या पुढे आपला निभाव लागणं अशक्य आहे. तितक्यात जिजाऊ म्हणाल्या, शिवबा केवळ आमचा पुत्र नव्हे तर अख्ख्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी 72, परंतु भ्याडपणी पळून जाऊन या अख्ख्या मराठी मुलगाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीच देव छावा, अशा वाघिणीच देव छावा. गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात गनिमी कावा, भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर भेटीचा आमने सामने सांगावा. खानानं हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची, त्यास नाही जाणीव शक्तीची. खानाची आणि महाराजांच्या भेटीची वेळ ठरली. बरोबर 12:35 आता 12:35 का. जर महाराजांनी खानाकडे बघायचं म्हटलं तर स्पष्ट दिसावं, पण खानाने जर महाराजांकडे बघायचे म्हटले तर सूर्याची किरण त्याच्या डोळ्यात घुसावी. इतका सूक्ष्म नियोजन. बरोबर 12:35 निघालेले राजे खानाच्या छावणीच्या खाली बरोबर 2 वाजता येऊन पोहोचले. आले राजे आले. खानाने त्याच्या वकिलाला विचारले, ये है शिवाजी. 5-5.5 फूट उंचीचे राजे आज ते कदम येताना दिसले. वकिलाने मान डोलावली. खानाला पाहून, महाराजांना पाहून खान म्हणतो कसा, आओ शिवाजी हमारे गले लग जाओ. खान हाक मारी तो हसरी, खान हाक मारी तो हसरी, रोखून नजारा गहिरी, जिरा जिरा जी जिरा जिरा जी. खानानं महाराजांना आलिंगन दिलं आणि दगाक केला. खणदाभिमान मान्याला कटेरीचं वार त्याने गेला. चिलखद व दांगाला खानाचा वार तुका गेला. खान गडबडला. तितक्यात महाराजांना पोटामध्ये विचवा धडकला. वाघनकाचा मारा केला. त्याला टर्र पाडलं पोटाला. तर गेला खानाचा पोत्र बाहेर आला. जी बाहेर आला. जी. प्रतापगडचे युद्ध झाले. प्रतापगडचे युद्ध झाले. रक्त सांडले, पाप नष्ट झाले. कृष्णाचा पावन केला घाट. लावली गुलामगिरीची वाट. मराठी शाहीचा मांडला घाट. जी.
क्षत्रिय गुणावतांस सिंहासनाधीश्वर गो ब्राह्मण परिपालक श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. अतिशय छानरित्या वेदांत कुलकर्णीने वेदांत मोरेने पोवाडा गायलेला आहे. अतिशय छानरित्या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. एकदम प्रसंग तो उभा राहिला डोळ्यासमोर असा पोवाडा त्याने गायलेला आहे. तर आता कार्यक्रमाची सुरुवात करूया आपण. त्याआधी जे आपल्याला वक्ते आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहे, त्यांचा थोडक्यात परिचय करून देतो. आज जे वक्ते आपल्याला आहेत त्यांचं नाव आहे अजितजी कृष्णाजी मोगे. ठाणे येथे त्यांचं वास्तव्य आहे. लौकिक शिक्षण B.Com पर्यंत झालेलं आहे. ठाण्यातील सुप्रसिद्ध मिसळ सुरुची मिसळ या हॉटेलचे ते मालकही आहेत. शिवकालीन इतिहासाची आवड व अभ्यासक आहेत. 1993 साली प्रथम ते रायगडावर गेले होते. तेव्हापासूनच त्यांना इतिहास अध्ययनाची प्रेरणा मिळाली. गेल्या 25 वर्षात ते किमान 50 ते 60 वेळा रायगडाला गेलेले आहेत. पर्यटकांना रायगडाचा वस्तुनिष्ठ व परिचय घडवणे हाच त्यांचा ध्यास आहे. इतिहासाचे आणि प्रामुख्याने शिवचरित्राच्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून अधिक अभ्यास असेल तरच छत्रपती शिवाजी महाराज जागतिक पातळीवर उत्तमरित्या मांडू शकू हा विश्वास, यासाठी विविध माध्यमातून ते कार्यरत आहेत. तर आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत, म्हणजेच मनमोकळेपणाने गप्पा मारणार आहोत. काही शिवभक्तांना पडलेले प्रश्न तसेच इतिहासकारांना पडलेले प्रश्न ते आपण आज त्यांना विचारणार आहोत आणि त्याची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत. तर पहिला प्रश्न मी त्यांना विचारतो. सर्वच इतिहासकारांना आणि सर्व शिवभक्तांना हा प्रश्न पडलेला असतो. इतिहासाच्या अभ्यासाची गरज खरंच समाजाला आहे का? आणि त्याच प्रश्नाला एक जोडून आहे की या 21व्या शतकात शिवकालीन इतिहासाचे वैशिष्ट्य काय? आणि नमस्कार, अजित मोघे माझं नाव. जमलेल्या सगळ्या श्रोत्यांचं मी स्वागत करतो आणि राज्याभिषेक समारोह समिती यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली म्हणून सर्वप्रथम त्यांचेही आभार मानतो. गेली 26-27 वर्ष, जवळजवळ 25 वर्ष धरूया, इतिहासाचा जो काही मी अभ्यास करतोय तर तो मला तुमच्यापुढे मांडण्याची संधी या निमित्ताने मला मिळाली आहे असं मी मानतो. फक्त कसं आहे की याच्यामध्ये काही चमत्कार पूर्ण किंवा चमत्कृती पूर्ण असे काही मी शिवाजी महाराजांच्या कथा किंवा हे काही सांगणार नाही. आता त्या मुलांनी एका खूप छान पोवाडा सादर केला. पोवाडे सादर करणं आणि पोवाडे ही एक गरज असते, कारण त्याच्यातनं वीरश्री रसाची निर्मिती होत असते तरुणांमध्ये. पण तो एक इतिहासाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आहे आणि मी एक अभ्यासक म्हणून जरा थोडं वेगळ्या दृष्टिकोनातून बघतो. दोन्हीही आपापल्या परीने योग्यच आहे दृष्टिकोन. तर आता आपण मला वाटतं तुमच्या विचारलेल्या प्रश्नांच्याकडे वळूया. मुळात प्रश्न असा आहे की तुम्ही जो विचार लागतो की कुठल्याही समाजाला, म्हणजे आपण फक्त आता भारतीय किंवा हा विचार न करता कुठल्याही समाजाला इतिहासाच्या अध्ययनाची गरज असते का, हा प्रश्न आपल्या भारतीयांना पडणं स्वाभाविक आहे. कारण आपल्याकडे ती खरोखर अध्ययन या दृष्टीने किंवा अभ्यास या दृष्टीने पाहिलं जातं का, हा आपण नंतर विषय चर्चा करू. पण मुळात जगात जर आपण बघितलं तर सगळ्या प्रगत देशांमध्ये, विशेषतः पाश्चिमात्य देशांमध्ये, इतिहासाचं अध्ययन हे फार मोठ्या प्रमाणावर केलं जातं आणि फार मोठ्या प्रमाणावर केलं जातं. त्याच्यामध्ये अजून एक वैशिष्ट्य आपल्याला जाणवतं की ते जे इतिहासाचं प्रगत देशांमध्ये किंवा पाश्चिमात्य देशांमध्ये जे इतिहासाचं अध्ययन चालतं त्याला दुर्दैवाने कुठलीही चौकट नसते. म्हणजे त्यांच्याकडे इतिहासाचं अध्ययन हे फक्त स्वराष्ट्रापुरतं
किंवा स्वतःच्या राष्ट्रातल्या महापुरुषांपुरतं इतिहासाचं अध्ययन मर्यादित नसतं त्यांचं. ते ज्यावेळेला एक एक पायरी पायरी चढत जातात, पण ते संपूर्ण जगाच्या इतिहासाचं अध्ययन करतात. आणि मी तुम्हाला इथे एक छोटंसं उदाहरण देईन की इतिहासाचं अध्ययन बाकीच्या प्रगत देशांमध्ये कसं चालतं आणि किती मोठ्या प्रमाणावर चालतं आपल्याला माहिती नसतं. फ्रान्सच्या त्यांच्या राष्ट्रीय संग्रहालयामध्ये असं म्हणतात, मी काही स्वतः प्रत्यक्ष बघितलेलं नाहीये पण विश्वसनीय आहे, की त्यांचा जो राष्ट्रीय महापुरुष होता नेपोलियन, तर त्या नेपोलियनवरती 14,000 ग्रंथ आहेत फ्रान्सच्या राष्ट्रीय संग्रहालयामध्ये. आणि हे 14,000 ग्रंथ जे आहे हे नेपोलियनच्या विविध पैलूंवरती आहेत. नेपोलियन ह्या माणसाच्या त्यांच्या राष्ट्राच्या महापुरुषाच्या विविध त्याच्या राजकारणातल्या विविध अंगांवरती हे 14,000 ग्रंथांची निर्मिती झालेली आहे. आता नेपोलियन हा 100 ते जवळजवळ 150 वर्ष शिवाजी महाराजांनंतरचा आहे. म्हणजे तसा तो आत्ताच्या आपल्याच्या काळाला जसा जवळ आहे, पण आज जवळजवळ 150 वर्षात त्याच्यावरती 14,000 ग्रंथांची निर्मिती झालेली आहे आणि त्याच्यावरती अजूनही अभ्यास चालू आहे. दुर्दैवाने आपल्याकडे होऊन गेलेल्या 350 वर्षापूर्वीच्या शिवाजी महाराज नावाच्या महापुरुषावरती 1400 पुस्तकं सुद्धा नसतील. म्हणजे अगदी आपण कथा कादंबऱ्या धरल्या तरी त्या सुद्धा धरून एवढी ग्रंथसंपदा नसेल. तर मला म्हणायचं हे की अशा प्रकारे प्रगत राष्ट्रांमध्ये इतिहासाचं अध्ययन चालतं. तुम्हाला मी इथे एक छोटीशी गोष्ट, छोटंसं हे सांगेन. विन्स्टन चर्चिल याचं नाव आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यांचं एक वाक्य आहे इंग्लिशमध्ये, त्याचं मी आशय सांगतो मराठीमध्ये फक्त, की जितकी तुम्ही तुमच्या इतिहासात खोलवर बुडी माराल, जितके तुम्ही तुमच्या इतिहासात खोलवर बुडी माराल तितकं तुम्हाला तुमचं भविष्य लांबवरचं दिसू शकेल. अशा अर्थाचं त्याचं इंग्लिश वाक्य आहे मिस्टर चर्चिलचं. आता ह्या सगळ्या प्रगत राष्ट्रांमध्ये इतिहासाचं अध्ययन करण्याचा सगळ्यात मोठा उद्देश हा जिज्ञासापूर्ती आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये क्युरिओसिटी म्हणतो, तो आहे. आणि ह्या जिज्ञासापूर्तीच्यासाठी ते जे अध्ययन करतात, ह्या जिज्ञासापूर्तीमुळेच पाश्चिमात्य देश जगभर फिरले, जगात सगळीकडे गेले. गेल्या काही शतकांमध्ये या क्युरिओसिटीच्या मागे लागून ते जगात कुठे कुठे गेले. व्यापाराच्या निमित्ताने गेले. काही सगळेच काही मोठे तिथनं सैन्य घेऊन राज्यकर्ते म्हणून आले नाहीत अलेक्झांडर सारखे. आता वास्को द गामाचं जर आपण उदाहरण घेतलं तर वास्को द गामा हा एक व्यापारी होता. व्यापार करण्याच्या निमित्ताने तो आलेला होता. वास्को द गामाने भारत शोधला वगैरे हे जरा थोडंसं हे वाटतं. भारत काय शोधायचा होता? वास्को द गामाच्या आधी काही हजार वर्ष इसवी सनापूर्वी वगैरे आपला भारताचा व्यापार ग्रीक आणि इतर रोम आणि यांच्याशी चालू होता. तर त्यामुळे भारत शोधण्याची काही आवश्यकता नव्हती. भारत काही विस्मृतीत गेला होता किंवा कुठल्या तरी जंगलात हरवला होता वगैरे अशी काही गोष्ट नाहीये. वास्को दी गामाने एक सागरी मार्ग शोधला नवीन भारताकडे येण्याचा. पण व्यापारी म्हणून तो आलेला असताना सुद्धा त्याने परत जाताना हे लोक व्यापारी म्हणून यायचे ना, तर ते त्यांच्या राज्यकर्त्यांकडनं स्पॉन्सरशिप किंवा अशा गोष्टी घेऊन यायचे. कारण त्यांना वाटेत येताना समुद्रावरती चाचे वगैरे लुबाडतील म्हणून सैन्याची सुद्धा आवश्यकता असायची, दारुगोळा आवश्यक असायचा. तर त्यामुळे ते ज्या देशातनं यायचे त्या त्या देशाच्या राज्यकर्त्यांकडनं ते ह्या सगळ्या गोष्टींचं मुबलक साठा करून घेऊन मग ते निघायचे. पण मग तिथले राज्यकर्त्यांची अपेक्षा त्यांच्याकडनं ही असायची की तुम्ही जे नवीन देश ज्या देशांमध्ये जाल तिथनं व्यापार करण्यासाठी किंवा तिथली इत्यंभूत माहिती तुम्ही घेऊन या. आणि ही माहिती ह्याचे रिपोर्ट्स वास्को द गामा आणि इतर बाकी परदेशी प्रवासी सुद्धा आपल्या देशांमध्ये न्यायचे. आणि मग तिथे असं लक्षात आलं त्या लोकांना की भारत हा फार समृद्ध देश आहे. मग त्या राज्यकर्त्यांनी आपल्या लष्करी हालचाली करून आणि ह्या प्रकारे या देशावरती आक्रमण केली. म्हणजे बघा, इतिहासाचा अभ्यास जर केला तर तो किती विविध अंगाने त्याचा व्यक्तीपासून राष्ट्रापर्यंत सगळ्यांना त्याचा किती उपयोग होऊ शकतो हे फार मोठं उदाहरण आहे. आणि आजही त्याच प्रकारे सगळ्या गोष्टी चालू आहेत.
आपल्या देशाचा इतिहास आणि इतर देशांचा इतिहास ह्याचा अभ्यास आजही खूप मोठ्या प्रमाणावर बाकीच्या राष्ट्रांमध्ये चालू आहे. किंबहुना आज आपल्याला सुद्धा तरुण पिढीला भारतामधल्या मी आता बोलतोय ही फार मोठी संधी आहे की या निमित्ताने आपल्याला आपण निदान आपल्या राष्ट्राच्या इतिहासाच्या अभ्यासापासून सुरुवात करूया. मी त्याला अभ्यास म्हणतोय म्हणजे आपल्याकडे आपल्या राष्ट्राविषयी किंवा आपल्या इतिहासाविषयी प्रेम नाही असं मला म्हणायचं नाहीये. ते भरपूर आहे, किंबहुना प्रमाणापेक्षा थोडं जास्तच असेल इतरांपेक्षा, पण त्याला एक काहीतरी अभ्यासपूर्ण वळण लागायला हवंय. नुसतेच उत्सव आता मला माहिती नाहीये पण माझ्या मते नसावं. फ्रान्समध्ये नेपोलियनच्या जयंत्या आणि त्याचे हे समारंभ वगैरे होतात की नाही मला माहिती नाही, पण त्याच्या राज्यकारभारावरती किंवा त्याच्या एकंदरीत कारकिर्दीवरती 14,000 ग्रंथ निर्माण होतात. आपल्याकडे आपण एक्झॅक्टली उलट आहोत. तर आज मला असं वाटतंय की ह्या व्यासपीठाच्या निमित्ताने आणि ह्या वाढलेल्या आणि पिकलेल्या दाढीच्या बळावरती मी ह्या तरुण पिढी जी आता इथे ऐकत असेल किंवा हे असेल तर त्यांना हे निश्चित सांगू शकतो की आपल्या इतिहासाचा डोळस अभ्यास आपण कुठल्याही परिस्थितीत मात्र करायला निदान आजपासून तरी आपण जरी सुरुवात केली तरी आपल्याला एक एक व्यक्ती जोडून तो अभ्यास खूप पुढे नेता येईल. कारण आपल्याकडे इतर राष्ट्रांच्या तुलनेत फार मोठे मोठे माणसं महामानव होऊन गेलेले आहेत. आता नेपोलियन आणि शिवाजी महाराजांची तुलना करता येणार नाही कारण दोघे वेगळ्या काळात जन्माला आलेले होते. पण मी इथे तुम्हाला या अभ्यासाचं कारण आणि महत्व सांगतो मुद्दामून नेपोलियन आणि शिवाजी महाराजांची तुलना करून एकाच याच्यासाठी की आज जगामध्ये सगळीकडे नेपोलियननी सिव्हिल कोड्स राज्यकारभारात जे सिव्हिल कोड आहे ते दिले असं म्हटलं जातं. कारण नेपोलियनवरती त्यांनी तेवढा अभ्यास केलाय आणि तो मांडलाय जगासमोर. पण नेपोलियनच्याही आधी 100-150 वर्ष अगोदर शिवाजी महाराजांनी सिव्हिल कोड तयार केले नव्हते, नुसते त्याची योग्य अंमलबजावणी करून दाखवली होती आपल्या राज्यात 1630 ते 1680 या आपल्या कारकिर्दीत. आता हे जर आपण जगासमोर मांडू शकलो नाही तर आजपासून 50-100 वर्षांनी कदाचित नेपोलियन हा सर्वश्रेष्ठ महामानव होता जगाच्या इतिहासात अशी कदाचित नोंद होईल. शिवाजी महाराजांनी अशा कित्येक गोष्टी केलेल्या आहेत की ज्या त्यांच्या काळाच्या कितीतरी पुढे होत्या. तर त्यामुळे ह्या सगळ्याचा डोळसपणे अभ्यास करणं हे आपल्याला फार महत्वाचं आहे असं मला वाटतं या आपल्या पहिल्या प्रश्नाच्या अंतर्गत. पुढला काय प्रश्न असेल? धन्यवाद. दुसरा प्रश्न असा आहे की शिवचरित्राच्या अभ्यासाचे दाखले काय काय आहेत व दुसरा त्याला जोडून असा प्रश्न आहे की या टेक्नॉलॉजीच्या जगात 16व्या शतकात झालेल्या घटनांचा 21व्या शतकात काय संबंध आहे? हा म्हणून तर मी म्हटलं ना आता की मी काही गोष्टी सांगितल्या. आता त्याच्यामध्ये मुळात आधी मी काय सांगतो की हे जे आपण म्हटलं की इतिहासाचं अध्ययन, दुसरं असं एक लक्षात येतं की जगातल्या कुठल्याही मोठा पुरुष घ्या, महामानव ज्याला आपण म्हणतो, किंवा आपल्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये सुद्धा फार मोठमोठे उद्योगपती किंवा कुठल्याही क्षेत्रातला मोठा माणूस जर तुम्ही घेतला आणि त्याच्या जर चरित्राचा आणि कारकिर्दीचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की कदाचित काही वेळेला म्हणजे त्याच्यावरती एक पुस्तकही आहे नापास झालेल्या मुलांची, हुशार मुलांची गोष्ट किंवा नापास झालेले महामानव. शाळेच्या प्रगती पुस्तकात कदाचित ते नापास झालेले असतीलही, पण हे सगळे मोठे पुरुष त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये ते ज्या क्षेत्रात होते ते आम्ही सगळ्याचाच विचार करतोय. मी इथे फक्त शिवाजी महाराज किंवा नेपोलियन किंवा असं काही म्हणत नाहीये. कुठल्याही क्षेत्रातली जी मोठी व्यक्तिमत्व होऊन गेली आपापल्या क्षेत्रातल्या इतिहासाचा अभ्यास परिपूर्ण होता. आपापल्या क्षेत्रातल्या इतिहासाचा अभ्यास परिपूर्ण होता. मग तो उद्योगपती असेल, मग तो एखादा राजकारणी असेल, तो एखादा क्रीडापटू असेल, जे का असेल. तर त्यामुळे इतिहासाचा अभ्यास हा फारच महत्वाचा आहेच निश्चितच. आणि 21व्या शतकात का नाहीये? इनफॅक्ट आज तर आपल्याला एका बोटाच्या टिपवरती सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं, मी सुद्धा पूर्वी गड किल्ले बघायला जायचो त्यावेळेला मी ह्या गोष्टी कॉमेंट्स ऐकलेल्या आहेत किल्ल्यांवरती आणि हे की हे किल्ले बघायला वगैरे ठीक आहेत, प्रेक्षणीय स्थळ, पर्यटन स्थळ म्हणून किंवा हे, पण ज्या दिवशी
पहिलं विमान आपल्या पोटात बॉम्ब घेऊन आकाशात उडालं त्या दिवशी किल्ल्यांचं महत्व संपलं. आता काय उपयोग आहे ह्यांचा इथे या दगडमाती धोंड्यांचा? मग आता मी तुम्हाला सांगतो की याच्या एक्झॅक्टली उलट उदाहरण मी तुम्हाला सांगतो की 1818 साली जेव्हा युनियन जॅक शनिवार वाड्यावर फडकला आणि संपूर्ण हिंदुस्थान इंग्रजांचा एकछत्री अंमलाखाली आला, त्या 1818 नंतर काही वर्षांनी, 5-6 वर्षांनी इंग्रजांनी एक रिझोल्युशन काढलं. ती रिझोल्युशन्स आहेत, आज आर्काइव्ह मध्ये आहेत, ती वाचायला मिळतात. या रिझोल्युशन मध्ये असं त्यांनी म्हटलंय की या सह्याद्रीमधले हे जे गड किल्ले आहेत शिवाजी महाराजांचे, यांच्यावरती जाणारा राफ्ता किंवा यांच्यावरती जाणाऱ्या वाटा या तोफा लावून पाडून टाका, उद्ध्वस्त करा. आणि का, त्याचं कारणही त्या इंग्रजांनी त्याच्यात म्हटलेलं आहे की जर ही इथली जनता, भारतातली हिंदुस्थानातली जनता जर या गड किल्ल्यांवर जात राहतील वारंवार, तर तो जो कोण त्यांचा शिवाजी होऊन गेला ना, तो इथल्या माणसांना स्वातंत्र्यासाठी, बंडासाठी कायम चेतावणी देत राहील. बघा, पाश्चिमात्य देशामधनं आलेल्या लोकांनी आपल्या मानसिकतेचा, आपल्या इतिहासाचा किती अभ्यास केला होता आणि त्यांना आपल्या इतिहासाचं किती महत्व वाटत होतं. त्यांनी हे ओळखलं होतं की जर माणसं वरती गड किल्ल्यांवर गेली तर ती इथनं बंडाची चेतावणी घेऊन पुन्हा एकदा बंड करतील आणि स्वातंत्र्यासमोर होईल. तर ही गोष्ट जी आहे, तर त्यामुळे हा भागच इररिलेव्हंट आहे. किल्ल्यांचा किंवा गड किल्ल्यांचा अभ्यास करायचा किंवा शिवचरित्राचा अभ्यास करायचा, तर तो आजच्या काळाशी सुसंगत कसा आहे याचा विचार आपोआप अभ्यास करायला सुरुवात झाली की करता येत. म्हणजे शिवाजी महाराजांनी अफजलखानाचं पोट फाडलं म्हणून आज काही एखाद्या राष्ट्राचा पंतप्रधान दुसऱ्या राष्ट्राच्या पंतप्रधानाचं जाऊन पोट फाडणार नाहीये, हे तर वस्तुस्थिती आहे, मान्य आहे. पण शिवाजी महाराजांनी राष्ट्राची निर्मिती करताना एक साधं उदाहरण आहे की तोच सह्याद्री, तेच मावळे, तीच सगळी नैसर्गिक आणि भौगोलिक कारणं, पण ही सगळी नैसर्गिक भौगोलिक कारणं एकत्र करून त्यातनं स्वराज्याची निर्मिती करणं शिवाजी महाराजांपूर्वी आणि शिवाजी महाराजांनंतर कोणालाही जमलं नाही. मग शिवाजी महाराजांमध्ये काय होतं की ज्याच्यामुळे ते हा प्रकार करू शकले, तर हा अभ्यास त्या अनुषंगाने आपल्याला करता येतो. आणि जसं आपण व्यायाम करण्यासाठी व्यायामशाळेत जातो, मग तो आपण घरी करू शकत नाही का? करू शकतो ना, पण आपण व्यायामशाळेत जातो. त्याच प्रकारे इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी गड किल्ल्यांवरती जाणं हे संयुक्तिकच आहे, कारण तिथे गेल्यानंतर, त्या वातावरणात गेल्यानंतर आपल्याला त्या अभ्यासाची एक नक्की निश्चित दिशा कळते. आणि नुसतंच इतिहासाचं अध्ययन मग ते राजकारणीच माणसांनी करावं का? तर तसं नाही, तिथे अनेक विषय आपल्याला सापडू शकतात. आज मी गेली जवळजवळ 25 वर्ष जातोय रायगडावरती, तर त्यामुळे मला कंटाळा येत नाही. त्याचं कारण हेच आहे, कारण मी वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास वेगवेगळ्या अंगाने करतो. म्हणजे बांधकाम शास्त्र कसं होतं त्याकाळी, किंवा दगड कसा निवडत होते, इतिहास म्हणजे आपल्याला वाटतं की एखादा डोम प्रत्येक किल्ले शिवाजी महाराजांनी बांधले, पण तसं काही नव्हतं ना. ते शिवाजी महाराजांनी सगळे किल्ले बांधले नाहीत, पण काही थोडे मोजके किल्ले त्यांनी बांधले. पण म्हणून शिवाजी महाराज कुठल्या तरी डोंगराकडे बोट दाखवून म्हणायचे की जा रे इथे जाऊन किल्ला बांधा, तर असं होत नाही. त्यांचं एक डिपार्टमेंट असायचं, ते वरती जायचं, ते तिथला सगळ्या डोंगराची पाहणी करायचं. तिथे किल्ला बांधण्यासाठी म्हणजे बांधकाम करण्यासाठी योग्य दगड मिळेल की नाही, तर त्यासाठी लागणारा तो जो दगड आहे, आज 350 वर्ष झाली तो दगड पाऊस पाण्यापासून, सगळ्या वादळापासून तो सगळ्याला तोंड देऊन टिकलेला आहे. तो दगड योग्य मिळेल का तिथे? तो दगड बांधकामाला आपल्याला वापरता येईल का? तिथे पाण्याची काय सोय करता येईल? कारण उद्या किल्ल्याला वेढा पडला तर आतमध्ये पाणी नाही, तर तिसऱ्याच दिवशी तुम्ही किल्ला सोडून खाली आल. तर अशा सगळ्या गोष्टींची ते डिपार्टमेंट पाहणी करून यायचं आणि मग महाराजांपुढे रिपोर्ट सादर करायचं आणि मग त्याच्यावरती मग काय खर्च येईल, त्याचं बजेट काय असेल, अशा सगळ्या मार्गाने जाऊन तो विचार करून ते हे व्हायचं. तर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करता येतो. किंबहुना आजही असे मी स्वतः काही ग्रुप्सना गाईड केलेलं आहे आणि मी स्वतः काही ग्रुप्स आलेले बघितलेलेही आहेत
आर्किटेक्चरच्या काही विद्यार्थी येतात पुराण बांधकाम बघायला की कसं त्या काळी बांधकाम केलं होतं. 3-3 वर्षात आता प्रतापगड सारखा किल्ला या लोकांनी बांधलाय. आश्चर्य वाटतं आपल्याला. आज आपल्याला मगाशी तुम्ही जे म्हटलात की तळ्यावरती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या इथे तुम्ही तो जो कार्यक्रम सादर केलात, आज आपल्या ठाण्यातल्या सगळ्या रहिवाशाला लक्षात येत असेल की तो तिथे जो महाराजांच्या पुतळ्याच्या इथला तळ्यावरचा जो रस्ता आहे, आज 1.5-2 वर्ष झाली हो, तो रस्त्याचं काम चालूच आहे. आणि इथे 1656ला जावळी जिंकल्यानंतर तो बोरप्याचा डोंगर बघितला काय, तिथे किल्ला बांधण्याचा मनोदय व्यक्त केला काय, आणि पुढल्या 3 वर्षात मोरोपंत पिंगळ्यांनी किल्ला बांधून इतका सुसज्ज केला की 1659ला तो अफजल खानाला ठोकण्यासाठी उपयोगी पडावा. इतकं भक्कम बांधकाम 3-3.5 वर्षात झालं करून. ही आश्चर्य करण्यासाठी गोष्ट नाहीये का? तर त्यामुळे फक्त इतिहासाचाच अभ्यास करायला पाहिजे गड किल्ल्यांवरती जाऊन असं नाहीये. 21व्या शतकामध्ये आपल्या विषयाला रिलेव्हंट अशा बऱ्याच गोष्टींचा तिथे जाऊन अभ्यास करता येऊ शकतो. दुसरा प्रश्न विचारतो. शिवाजी महाराजांचे शौर्य कथा आपल्याला इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातून परिचित आहेतच. त्या लढाई किंवा त्या युद्धाच्या मागे महाराजांची नेमकी भूमिका काय होती व त्यातले दूरदृष्टी कशी होती याबद्दल थोडस विवेचन करा. मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देते वेळी मुद्दामून मी एक केस स्टडी म्हणून अफजल खानाचा वध याचं एक आपण उदाहरण घेऊ. 2 गोष्टी. एक तर तो सर्व परिचित आहे, सर्वांना परिचित असलेला प्रसंग आहे, आणि दुसरं म्हणजे हा प्रसंग घेण्यामागचं कारण महत्वाचं मला हे वाटतं की शिवाजी महाराजांनी शौर्य, आपण ज्याला ढोबळ मानाने शूरता किंवा शौर्य जे म्हणतो, तर शिवाजी महाराजांनी ह्या शौर्याचे 3ही आविष्कार अभ्यासलेले होते. आणि हे स्वतः महाराजांचा चौलचा अधिकारी एका परकीय माणसाला सांगत असताना त्या परकीय माणसाने ते लिहून ठेवलंय की तो चौलचा महाराजांचा अधिकारी, बहुधा ते अण्णाजी दत्तो आहेत, तर त्यांनी सांगितलं होतं की आमच्या महाराजांनी शिपायाचं शौर्य, सेनापतीचं शौर्य आणि राज्यकर्त्याचं शौर्य या 3ही गोष्टींचा व्यवस्थित अभ्यास केलेला आहे. तर ह्या 3ही गोष्टी शिवाजी महाराजांकडे होत्या. मुळात महाराजांमध्ये आणि इतर सगळे महाराजांची तुलना करता येतील असे जे राज्यकर्ते किंवा जे काही कोणी होऊन गेले इतिहासात, त्यांच्यामध्ये सगळ्यात मूलभूत फरक हा आहे. अलेक्झांडर महान सेनापती होता, याबद्दल वादच नाही. कुठे ग्रीस देश कुठनं तो आला आणि परकीय भूमी पादाक्रांत करत करत भारतापर्यंत तो आला, तर त्यामुळे सेनापतीत्व म्हणून तो महान होता. पण तो राज्यकर्ता म्हणून महान होता का माहिती नाही आपल्याला. अशी इतरही बरीच नावं आणि तुलना करता येतील. पण शिवाजी महाराजांनी या 3ही शौर्यांचं व्यवस्थित विश्लेषण केलेलं होतं आणि महाराजांच्या अंगी ही 3ही शौर्य होती. बरेचसे हिंदुस्थानातले इतरही जे राज्यकर्ते होते त्यातले काही फक्त राज्यकर्ते होते, ते राजाच होते. ते कधी स्वतः प्रसंगी वेळ प्रसंग पडला तर तलवार हाती घेऊन शत्रूच्या गोटात घुसलेले नव्हते. काही फक्त राज्यकर्ते होते, काही फक्त सेनापती म्हणून महान होते. शिपाई, सेनापती आणि राज्यकर्ता या 3ही पातळ्यांवरती उत्कृष्ट आविष्कार दाखवणारा हा एकमेव महामानव आहे. तर त्याच्यासाठी आपण अफजल खान वधाचा जो प्रसंग अभ्यासला तर आपल्याला लक्षात येतं की जेव्हा मी अफजल खान वधाचा प्रसंगाचा अभ्यास करायला सुरुवात केली तर एक एक प्रसंग मी शिवाजी महाराजांच्या चरित्रातला घेतला आणि त्याचं 3-3 वर्ष जवळजवळ जे काय त्याची उपलब्ध कागदपत्र आहेत किंवा हे आहेत त्याचा सर्वोपहांग विचार करून ती अभ्यास केला. तर मला तो अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात यायला लागली की हा अफजल खान, आपल्याला माहिती असतं इतिहासात पण या गोष्टी लक्षात येत नाहीत मुद्दामून कोणीतरी दाखवल्याशिवाय, म्हणून मी फक्त सांगतोय, बाकी काही नाही. त्याच्यामध्ये मला काही नवीन शोध लागला अशातला काही भाग नाही, पण मुद्दामून अधोरेखित केल्याशिवाय काही गोष्टी कळत नाही. 1645 साली शिवाजी महाराजांचं जाहीर कार्य सुरू झालं वयाच्या 15व्या वर्षी, ती जाहीर शपथ वगैरे घेऊन. त्याच्या आधीच कधी मनात ठिणगी पडली होती आणि ते बीजारोपण झालं होतं हे आपल्याला निश्चित काय शिवाजी महाराजांनी सुद्धा निश्चित तारीखवार असं लिहून काही ठेवलेलं नसेल, त्यालाही सांगता येणार नाही. पण 1645 साली ती जाहीर शपथ घेऊन त्यांनी पुनरुच्चार केला.
त्याच वेळेला महाराजांवरती 1-2 स्वाऱ्या आल्या छोट्या, अगदी किरकोळ स्वाऱ्या होत्या. त्या दोन्हीकडून 1000-1500 फक्त सैन्याने भाग घेतला असेल. महाराजांनी त्या दोन्ही स्वाऱ्या परतवून लावल्या आणि मग मात्र 1648 मध्ये महाराज इथे काहीतरी करतायत. त्याच वेळेला शहाजीजी राजे कर्नाटकात काही वेगळ्या मूव्स करतायत असे काही संशय आदिलशहाला आल्यामुळे एकत्रितरित्या संपूर्ण भोसले घराण्यावरती विस्तारित अशी एक स्वारी आली. त्याच्यामध्ये तो फतेह खान आणि ते आलं. तिकडे कर्नाटकामध्ये शहाजी राजांना कैदेतच टाकण्यात आलं. म्हणजे महाराजांनी इथे त्या फतेह खानाचा पराभव केला. पण मग शहाजी राजांना सोडवण्याकरता त्यांनी तो सिंहगड जिंकलेला होता तो परत दिला आणि ते हे झालं. तर ह्या 1649 साली ज्या ह्या सगळ्या 48-49 मध्ये या घटना घडल्या, त्यानंतर शिवाजी हे थोडंफार काहीतरी बंडखोर प्रवृत्ती असं बघून आदिलशहानी इथे काही जास्त अजून हालचाली होऊ नये यासाठी शहाजी राजांना तिकडे सोडलं त्यांनी, की शहाजी राजांचंही काही ते दबाव शिवाजी महाराजांनी मोगलांकडनं आणून वगैरे त्यांची सुटका केली. तो भाग आपल्याला बऱ्याचशा जणांना माहिती आहे अभ्यासकांना. पण आदिलशहानी इथे खूप छान मूव केली. त्यांनी 1649 मध्येच अफजल खानाला शिवाजी महाराजांवरती जवळजवळ स्वारी करण्याकरता पाठवलं. पण अजून हा अफजल खान त्यावेळेला 1649 मध्ये वाईला येऊन स्थायिक झाला. वाई त्याच्या सुभेचाच भाग होता. तो तिथला सुभेदार होता, म्हणजे आजच्या परिभाषेत कलेक्टर आहे तो वाईचा. आदिलशाहीचा तो मुलूक आहे. वाई पासून पलीकडे सगळा जावळीचा चंद्रराव मोऱ्यांचा प्रदेश आहे आणि त्या जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांच्या पलीकडे शिवाजी महाराजांची जहागीर आहे. त्यामुळे अफजल खान इथे येऊन बसल्यानंतर शिवाजी महाराजांच्या आतापर्यंतच्या हालचाली ज्या काय होत्या त्या सगळ्या त्यांच्या जहागिरीतच ते बंड होतं. म्हणजे त्यांनी काही अजून फारसा मोठा प्रदेश आदिलशाहीचा आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला नव्हता. किंबहुना पहिली काही वर्ष मी माझ्या जहागिरीचीच व्यवस्थित व्यवस्था लावतोय, आपल्याला उपयोग व्हावा आदिलशहाला म्हणून, असंच त्यांनी पत्रव्यवहार करून काही वर्ष तो समज कायम ठेवला होता. तर त्यामुळे अफजल खानाला आत्ता काही स्वारी करायला वाव नव्हता. पण एक चेक म्हणून, एक शह म्हणून, किंवा शिवाजी जर पुढल्या काही खरोखरच मुलकी हालचाली करेल किंवा वेगळा मुलूक जिंकण्याचा काही प्रयत्न करेल तर त्याच्यावरती शह म्हणून 1649लाच अफजल खान चाल करून आलेला आहे. आता हे अफजल खान नावाचं भयानक संकट, पण त्यावेळेला अफजल खान नावाजलेला सेनापती होता. म्हणजे अफजल खान हा इतका मोठा सेनापती होता की श्रीलंकेचे राजे सुद्धा त्याला घाबरायचे, इतकी त्याची दहशत होती. हा अफजल खान 1649 पासून वाईत येऊन बसलेला आहे. आता 1649 ते 1656 हा अफजल खान वाईत असल्यामुळे शिवाजी महाराज कुठलीही हालचाल करत नाहीत लष्करी दृष्ट्या. ते फार महत्वाचं आहे. आपल्याला वाटतं 35 वर्षाची कारकीर्द आणि सतत लढाया आणि सतत हे, पण शिवाजी महाराजांच्या 35 वर्षाच्या, म्हणजे मी 1645 ते 1680 मृत्यूपर्यंत, स्वराज्याची शपथ घेतल्यापासून मृत्यूपर्यंत, या 35 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 1649 ते 1656 ही 7 वर्ष कुठल्याही प्रकारची लष्करी हालचाल न करता, लढाया न करता, मारामाऱ्या न करता, आपल्याला ते सगळं परिचित आहे, ते न करता झालेले आहेत. आणि नंतर 1666 ते 1670 म्हणजे आग्र्याच्या कैदेतून सुटून आल्यानंतर ती एक 3-3.5 वर्ष जी आहेत ती पुन्हा शांततेची आहेत. म्हणजे जवळजवळ 10-10.5 वर्ष महाराजांच्या आयुष्यातली ही कुठल्याही प्रकारची लढाई न करता किंवा लष्करी हालचाली न करता केलेली गेलेली हालचाल आहे. इथे शिवाजी महाराज राज्यकर्ता म्हणून किती महान होते ते आपल्या लक्षात येतं. तर अफजल खानाची ही जी आलेली स्वारी आहे ही आत्ता जर आपण आपल्या काही लष्करी हालचाली करून, आपल्या काही मूव्ह करून जर आपल्यावरती ओढवून घेतली तर आपल्या स्वराज्याला हे आत्ता न झेपणारं संकट आहे. याची भयानक जाण असलेला 19 वर्षाचा हा तरुण आहे. बघा, 19 वय आहे फक्त त्याचं. यावेळेला 2 लढायांमध्ये मिळालेला आत्मविश्वास आहे. थोडीफार का होईना, छोटीशी का होईना, पण फुरफुरणारी तरुणांची फौज आहे बरोबर. पण अशा सगळ्या परिस्थितीत सुद्धा त्या माणसाची बुद्धी काम करते की आत्ता हे आपल्याला न झेपणारं संकट आहे, हे आत्ता आपण ओढवून घेऊ शकत नाही. याच्यावरती इलाज काय?
याच्यावरती इलाज एकच, अफजल खान नावाचा शह उठेपर्यंत शांत बसणं हा एक इलाज, आणि हा अफजल खानाचा कायमचा जी भीती आहे ती घालवण्यासाठी आपल्याला जर अफजल खानाविरुद्ध लढाई द्यायची असेल, एक ना एक दिवस ती द्यायचीच आहे, आणि ती दिल्याशिवाय आपल्याला पुढची हालचाली करता येणार नाही, पण एक ना एक दिवस ती द्यायचीच आहे. पण ती देण्यासाठी अफजल खानाची लष्करी ताकद किंवा आदिलशहाची लष्करी ताकद ही अफाट असल्यामुळे त्या लष्करी ताकदीला तोंड देण्याकरता आपलं लष्करी सामर्थ्य तेवढं काही एवढ्या पटकन वाढणार नाहीये. पण मग आपल्याला त्याच्यावरती इलाज काय, तर आपल्या ताब्यात अशी रणभूमी पाहिजे, आपल्या ताब्यात अशी रणभूमी पाहिजे की जी आदिलशाही सैन्याला अत्यंत प्रतिकूल आहे आणि त्याच वेळेला आपल्याला ती अनुकूल असेल. मग या दृष्टीने अभ्यास करता महाराजांच्या हे लक्षात आलं की यासाठी जावळीचं खोरं या इतकं सुंदर काहीच उत्तर नाही अफजल खान या प्रश्नाला. पण जावळीचं खोरं घ्यायला गेलो आत्ता तर तिथे पलीकडे अफजल खान बसलेलाच आहे जावळीच्या मोऱ्यांना सहाय्य करायला. हा सगळा विचार करून एक इथे शिवाजी महाराजांमधला राज्यकर्ता लक्षात येतो आपल्याला. हा सगळा विचार करून 7 वर्षापर्यंत महाराज आपल्या प्रजेची सगळी व्यवस्था लावत बसलेले होते. आपल्या प्रजेमध्ये 7 वर्षामध्ये काय होतं, निदान कमीत कमी पाऊस पडून गेला, पीक आलं, पीक शेतकऱ्याच्या हातात पडलं, कापणी झाल्यानंतर ते विकलं गेलं. अशा प्रकारे प्रजेची व्यवस्था लावणं आणि प्रजेमध्ये एक प्रकारचा आपल्या राजवटीविषयी आत्मविश्वास निर्माण करणं, ह्या गोष्टी त्यांनी या 7 वर्षात केल्या, व्यवस्थित केल्या. किंवा तो वेळ मिळाला तो त्यांना सफिशियंट होता. त्यामुळे प्रजेमधनं सुद्धा त्यांना नवीन अनेक सहकारी उदयाला आले आणि ते त्यांना मिळाले, आणि इथल्या जनतेला पण ही राजवट आपल्याकडे कायम असावी हा एक आत्मविश्वास तयार झाला. हे राज्यकर्ता म्हणून जरी 7 वर्ष शिवाजी महाराज एक सेनापती म्हणून शांत राहिले होते तरी राज्यकर्ता म्हणून त्यांची ग्रोथ होतच होती. एक सेनापती म्हणून ते हे बघत होते की आदिलशहाच्या प्रचंड सैन्याला त्या मानाने आपल्याकडे कमी असलेल्या लष्करी सामर्थ्याच्या बळावरती जर तोंड द्यायचं असेल तर आपल्याला योग्य आणि अनुकूल आणि समोरच्या शत्रूला प्रतिकूल रणभूमी आपल्याकडे तयार पाहिजे, ती जावळी. तर ती जिंकण्यासाठी पण काही पायाभरणी करता येईल का, काही गोष्टी करता येतील का, याचाही ते तपास घेऊ. 1656 कर्नाटकामध्ये काही गोंधळ पुन्हा एकदा सुरू झाले. त्याच वेळेला आदिलशाहीचा जो आदिलशहा होता त्यावेळेचा तो आजारी पडला आणि कर्नाटकामध्ये गोंधळ सुरू होता. त्यामुळे अफजल खानाची पुन्हा एकदा ट्रान्सफर कर्नाटकामध्ये झाली. आदिलशहाच्या आणि अफजल खानच्या हे लक्षात आलं की मी इथे 7 वर्ष बसल्यानंतर बघा या गोष्टीचा उपयोग पुढे पुन्हा झालेला आहे की मी इथे 7 वर्ष बसल्यानंतर आता ते शिवाजी नावाचं जे काही किरकोळ एक अगदी प्रकरण होतं बंडात्मक ते शांत झालं, ते काय आता जास्त हालचाली करणार नाही. असा एक अफजल खानाला आत्मविश्वास आला असेल, आदिलशाहीला आत्मविश्वास आला असेल. आणि मग अफजल खानाची पुन्हा नेमणूक कर्नाटकामध्ये झाली आणि ती कर्नाटकामध्ये 1656 झाल्याबरोबर शिवाजी महाराजांनी नाही अफजल खान इथनं वाईवरनं गेल्याबरोबर बराबर हालचाली करून शिवाजी महाराजांनी जावळी काबीज केली. आता ही जावळी काबीज करण्याचं टायमिंग जे होतं ना, शिवाजी महाराजांच्या कुठल्याही गोष्टीमधलं त्यांचं जी अचूक टायमिंग आहे ते म्हणजे दैवी देणगीच होती त्या माणसाला, याबद्दल वाद नाही. ते जे टायमिंग साधायचे की त्यांनी ज्या काळात ती वेगाने हालचाली करून जावळी जिंकली ना, ती जावळी जिंकल्यापासून महाराजांना पुन्हा अफजल खान त्यांच्यावरती 1659 चालून येईपर्यंत जी काही मधली 2.5-3 वर्ष 3.5 वर्ष मिळाली ना, त्या 2.5-3 वर्षात 3.5 वर्षात महाराजांचं हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे की जिथे जो प्रदेश ते काबीज करायचे तिथे काबीज केल्याबरोबर लष्करी बेस ते उभारायचे, त्याबद्दल प्रश्नच नाही. आणि जावळी सारखा प्रदेश जिंकल्यानंतर की जो महाराजांनी नंतर कधीही आपल्या हातातनं जाऊ दिला नाही, तो जाणं शक्यच नव्हतं. महाराजांच्या युद्धनीतीमध्ये जावळी हातातनं जाणं शक्यच नव्हतं, कारण त्या भौगोलिक परिस्थितीचा महाराजांनी अत्यंत सुंदर प्रकारे उपयोग करून घेतलेला होता. तर महाराजांनी ते जावळीचा गाभा हा आपल्या स्वराज्याचा गाभा म्हणून तो कायम आपल्याकडे ठेवला, लष्करी बेस तिथे उभे केले
पण महाराज पटकन कुठली हालचाल हे करायचं की तिथे प्रशासकीय व्यवस्था इतक्या परफेक्ट राबवायचे आणि तिथलं शासन इतक्या उत्कृष्टरित्या चालेल असं बघायचं. त्यामुळे मी मगाशी म्हटलं जसं की प्रजेमध्ये पण एक प्रकारची आत्मीयता निर्माण व्हायची. जनतेलाही असं वाटायला लागायचं की अरे ह्याच्या आधीची कारकीर्द खरी जुलमी होती, हे खरंच खूप काही छान आहे. आणि मग महाराजांना इथनं अनेक प्रकारचे सहकारी मिळायचे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये. सगळेच काही लढवय्ये किंवा प्रत्येक वेळेला काही तलवार हातात घेतलेलीच माणसं मिळायला पाहिजेत अशक्य भाग नाही. प्रशासकीय सेवेमधली, शासकीय सेवेमधली, लष्करी अशा सगळ्या प्रकारच्या माणसांमध्ये त्या स्वराज्याविषयी एक आत्मीयता तयार होऊन ती माणसं महाराजांना जोडली जायची, महाराजांकडे यायची. तर अशा प्रकारे महाराजांनी आणि मग 1659 अफजल खान चालून आल्यानंतर महाराजांनी हातात शस्त्र घेऊन, तलवार घेऊन अफजल खानावरती वार पण केला. म्हणून मी म्हटलं काय की या अफजल खान वध या प्रकरणामध्ये शिवाजी महाराजांमधला राज्यकर्ता, शिवाजी महाराजांमधला सेनापती आणि शिवाजी महाराजांमधला एक सामान्य पण शूर सैनिक अशा तिन्ही पातळ्यांवरचा आविष्कार शिवाजी महाराजांनी या अफजल खान प्रकरणात दाखवून दिलेला आहे. पण त्यामुळे एक गोष्ट इथे लक्षात येते अभ्यासातून की ते अफजल खान प्रकरण ते आदिलशाह विजापूरच्या दरबारात विडे उचलले आणि चाल करून आला वगैरे हे सगळं ठीक आहे. पण मूळ जर अभ्यास आपण ज्याला मी म्हणतो डोळसपणाने करायला पाहिजे तो जर आपण केला तर आपल्या लक्षात येतं की 1649 साली कोवळ्या स्वराज्यावरती चालून आलेलं संकट शिवाजी महाराजांनी आपल्याला झेपेल इतके वर्ष म्हणजे जवळजवळ 10 वर्ष ते पुढे ढकललं. हे त्यांचा सगळ्यात मोठा विजय आहे असं मला वाटतं. पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांचं कार्य मूल्यमापन बरेच इतिहासकार आणि तज्ञ आहेत ते आजही बोलतात की त्यांचं पूर्ण मूल्यमापन आपण करू शकलो नाही. तर हे सत्य आहे का? शिवाजी महाराजांचं मूल्यमापन आपण आजही करू शकलेलो नाही असं मला मूल्यमापन आपण करू शकलेलो नाही किंवा मी काही एवढा मोठा अधिकारी पुरुष नाही, मी काही इतिहास तज्ञ नाही किंवा इतिहासकार नाही. इतिहासाचा अभ्यास करतो त्यावेळेला समोर जी सामुग्री येते त्यावरती आधारित माझी ही विधान आहे की त्या मानाने शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीकडे मी आता मगाच्या प्रश्नाला उत्तर देताना जे सांगितलं आपण की आपल्या डोळ्यासमोर सदैव शिवाजी महाराजांचे किंवा आपल्याकडे जे पुतळे उभारले जातात ते सुद्धा सगळे शिवाजी महाराजांचे घोड्यावर बसलेली, तलवार हातात घेतलेले, पाठीशी ढाल असलेली असंच सगळी प्रतिमा आज गेली जवळजवळ 100-125 वर्ष महाराष्ट्रात तयार झालेली आहे. म्हणजे शिवाजी महाराज म्हणजे शूर सैनिक. तर ही जी प्रतिमा जी आहे ही योग्यच आहे, म्हणजे ही काही अयोग्य नाही आहे की ते त्याच्यात काही कमी नव्हते. उत्कृष्ट घोडेस्वार होते, उत्कृष्ट तलवारबाज होते, त्याबद्दल वादच नाही. पण फक्त तेवढेच नव्हते हे जे म्हणणं आहे. तर त्यामुळे मी जे म्हटलं की एक सेनापती म्हणून किंवा एक राज्यकर्ता म्हणून महाराज इतके महान होते की म्हणजे तुम्हाला मी त्याची एक उदाहरण म्हणून सांगेन की परकीयांनी त्यांच्याबाबत त्यावेळच्या समकालीन परकीयांनी त्यांच्याबाबत इंग्रजांनीच लिहून ठेवलेलं आहे. सुरतकर इंग्रजांनी मुंबईकर इंग्रजांना पत्र पाठवलं त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की तुम्ही त्या शिवाजीशी काही कुठल्या एका तळाच्या संदर्भात वकील जायचा होता तर त्याला कोण पाठवाल वकील, तो कसा पाहिजे, कारण का तुमचा संबंध शिवाजी आणि त्याच्या माणसांशी येणार आहे. आणि आत्ताच्या काळातला आशियातला संपूर्ण आशिया खंडातला एक अत्यंत धूर्त आणि अत्यंत हुशार राजकारणी पुरुषाशी तुमचा संबंध येणार आहे. तर त्यामुळे कोणातरी येऱ्या गाभाळ्याला सोम्या गोमाला पाठवू नका हे इंग्रज सांगतायत आपल्या मुंबईच्या इंग्रजांना. म्हणजे किती मूल्यमापन त्यांनी शिवाजी महाराजांचं केलेलं होतं. ह्या मूल्यमापनाची जेव्हा हे वाचतो त्यावेळेला मला असं वाटतं की मग आपण ते तेवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रोजेक्ट करू शकलोय का शिवाजी महाराज, तर त्याचं दुर्दैवाने उत्तर आपल्याला नाही. असं नाही इन द सेन्स आपण तेवढ्या मोठ्या प्रमाणावर आजही आपण केलेलं नाहीये किंवा आजही आपण जे काही म्हणून माझा या सगळ्या उत्सवप्रियता जी काही आपण करतोय याला थोडासा विरोध म्हणण्याचं कारण हे आहे की ही उत्सवप्रियता करणं ठीक आहे, योग्य अयोग्य ते प्रत्येकाने ज्याच्या त्यांनी आपापलं ठरवायचं. मी काय तो ठरवणारा अधिकारी पुरुष नाही. पण तेवढ्या मोठ्या प्रमाणावरती शिवाजी महाराजांच्या इतर कारकिर्दीचा त्यांच्या इतर पैलूंचाही अभ्यास व्हायला पाहिजे. तुम्हाला मी इथे एक गोष्ट सांगतो गंमत म्हणून. आज आपल्याकडे
सगळ्यांना IAS वगैरे ह्या संज्ञा माहिती आहे, इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस. आता यातल्या काही गोष्टी आहेत या ब्रिटिशांनीच आपल्याकडे आणलेल्या. इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस वगैरे ह्या गोष्टी ब्रिटिशांनी त्यांच्याकडल्या धर्तीवरती आपल्याकडे आणलेल्या. त्यामुळे आपण त्याला ब्रिटिशांनी आणल्या गोष्टी किंवा आपल्या वगैरे असं म्हणतो. पण तुम्हाला गंमत वाटेल, शिवचरित्राचा अभ्यास केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की जगामध्ये शिवाजी महाराजांच्या काळात जगात सगळीकडे जवळजवळ लष्करशाहीच होती. म्हणजे लष्कराच्याच बळावरती राज्यकारभार केला जात असेल. आज आपल्या काही शत्रू राष्ट्रांमध्ये असं उदाहरणं आहेत की जिथे खरोखर लष्करशाहीच नांदते. लष्कराच्या बळावरतीच सगळे बऱ्याचशा गोष्टी केल्या जातात. तर शिवाजी महाराजांच्या काळी तर जगात सगळीकडे तीच पद्धत रूढ होती. म्हणजे तुम्हाला मी उदाहरण सांगतो की अगदी शेतसारा वसूल करायचा आहे तर लष्कर जाणार आणि ते त्या एरियाचा जो काही शेतसारा असेल तो वसूल करणार. लष्कर जाणार इन द सेन्स त्या त्या एरियात नेमलेले जे काही मुलकी अधिकारी असतील ते लष्कराच्या साह्यानेच हे सगळं शेतसारा जबरदस्तीने जुलमानी असं सगळं वसूल करायचं. शिवाजी महाराज स्वतः जहागीरदारातनं त्यांचा उदय झालेला असल्यामुळे त्यांना या सगळ्या सिस्टीम्सचे ड्रॉबॅक्स माहिती होते आणि यामुळे जनता किती भरडली जाते, जनता किती पिसली जाते. आणि आपण जर एक स्वराज्य आणि त्याचं सुराज्य करण्याचा प्रयत्न करणार असू तर ते जनतेच्या दृष्टिकोनातून फायद्याचं असलं पाहिजे. हा त्यांचा सगळ्यात मोठा कटाक्ष आयुष्याच्या 50व्या वर्षीपर्यंत राहिलेला. तर हे करण्यासाठी काय करावं लागेल तर लष्कराला कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करून घेऊन चालणार नाही शासकीय आणि प्रशासकीय व्यवस्थांमध्ये. म्हणून शिवाजी महाराजांनी त्यावेळेला आपले प्रशासकीय अधिकारी नेमले आणि त्या माणसानं सुशिक्षित केलं प्रशासकीय सेवांमध्ये आणि त्यांना अधिकार दिले. त्यांनी लष्करशाही, आज जसं आपण पोलीस प्रशासन वापरतो किंवा हे वापरतो त्या प्रकारे त्यांना लष्कराचं प्रोटेक्शन असायचं, याबद्दल वाद नाही. कारण तो वसूल केलेला सारा किंवा त्याचं रक्षण करणं किंवा तो जे काय कर रूपाने टॅक्स रूपाने जे काय आलं असेल त्याचं रक्षण करण्यासाठी लष्कर पाहिजे. पण लष्कराला अधिकार नाही वसूल करण्याचा. ही शासकीय आणि मुलकी कारभार बघणारी जे अधिकारी होते ते जाऊन गावोगावी जाऊन ह्या गोष्टी वसूल करायचे. इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेसचं जनक शिवाजी आहे. त्यांनी ही पहिल्यांदा सर्वप्रथम ही सिस्टीम आणली आपल्या देशापुरती तरी निदान मी म्हणतो. मला बाकीच्या जगातले तेवढा इतिहासाचा मला अभ्यास नाही, पण आपल्या देशात तरी निश्चित शिवाजी महाराजांनी ही सिस्टीम आणलेली आहे. तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचं जर वेगवेगळ्या अंगाने जर, आणि ते एका माणसाचं काम नाहीये अभ्यासाचं, तर त्यामुळे बऱ्याच जणांनी मिळून तो गोवर्धन शिवचरित्राचा उचलायला लागणार आहे की असा त्यांच्या वेगवेगळ्या पैलूंचा अभ्यास ज्या वेळेला एक एक आयुष्य लागेल ना आपल्याला. मी तर करतोय आज 27 वर्ष, फार मोठं काही गोळा नाही करू शकलोय, पण जे काय थोडेसे 4 शंखशिंपले जे काय गोळा केलेत पण त्याच्यात माझी आज 25 वर्ष गेली आणि मी बघितलं तर एका ओंजळीत मावेल एवढं सुद्धा ज्ञान आजपर्यंत माझ्या हातात पडलेलं असेल की नाही माहिती नाही मला, पण मी सांगतोय तर अशी कित्येक माणसं कित्येक जन्म लागतील आपल्याला शिवाजी या विभूतीविषयीचा अभ्यास करण्यासाठी. आणि त्यामुळे म्हणून मला असं नेहमी वाटतं की तेवढ्या त्या मोठ्या व्यापक प्रमाणावरती आजही आपण शिवाजी महाराज महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा पोहोचू शकलेलो नाही दुर्दैवाने. तर जगामध्ये आपण कधी येणार ही एक दुःख वाटतं. म्हणून फक्त त्या दृष्टीने आपण प्रयत्न करायला पाहिजे तरुण पिढीने असं वाटतं. शेवटचा प्रश्न आहे, एक राज्यकर्ता म्हणून शिवाजी महाराजांचे योग्य मूल्यमापन करताना कोणत्या नेमक्या गोष्टींचं भान ठेवलं पाहिजे? हेच मी म्हटलं तेच आता मी गिंबवला त्या प्रश्नाचं उत्तर मी ऑलरेडी आता दिलंच की एक राज्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे ज्या वेळेला तुम्हाला बघायला लागेल तर मी तुम्हाला त्याची तुम्हाला 1-2 उदाहरणं सांगतो. मगाशी मी सांगताना मोगम काही गोष्टी सांगितल्या की त्यांची शासकीय आणि प्रशासकीय व्यवस्था इतकी चोख आणि या सगळ्या गोष्टी कशामुळे येतात माहिती का की एक नैतिक चारित्र्य जे होतं ना त्या माणसाचं ते भयानक. म्हणजे ज्याला आपण जंगलातला मधमाशांच्या पोळ्यामधला जाऊन काढून आणलेला प्युअर मध जसा असतो ना तसं ते त्यांचं नैतिक चारित्र्य होतं. एकदम शुद्ध, एकदम प्युअर. म्हणजे मी का काही गोष्टी करतोय जीवनात त्याचं महत्व काय आहे, काय असतं. प्रतिकूलतेपेक्षा अनुकूलतेतच पाय घसरण्याची शक्यता सगळ्यात जास्त असते. प्रतिकूलतेपेक्षा अनुकूलतेतून पाय घसरण्याची शक्यता सगळ्यात जास्त असते.
जेव्हा परिस्थिती प्रतिकूल असते तेव्हा माणूस फारसं वाकडं काही वागूच शकत नाही ना. पण अनुकूल परिस्थिती असताना सुद्धा वाकडं न वागणं याच्यासाठी एक जीवनात ध्येय निश्चित माहिती असावं लागतं. आणि इतिहासातही बरेच दाखले आहेत, वर्तमानातही बरेच दाखले आहेत. आपल्याला असं लक्षात येतं की एखादी संघटना किंवा एखादं राजकीय काय जे काय असेल ते सामाजिक सुद्धा असतात संस्था, या ज्या वेळेला सुरू होतात त्यावेळेला त्यांचं उद्दिष्ट, त्यांचं जीवन ध्येय फार मोठं असतं. पण मी मगाशी म्हटलं तसं की प्रतिकूलतेपेक्षा अनुकूलतेतच पाय घसरण्याची शक्यता जास्त असते. ज्या वेळेला या संस्था ह्या गोष्टी ह्या जेव्हा मोठ्या व्हायला लागतात, जेव्हा त्यांना अनुकूल परिस्थिती निर्माण होते, जेव्हा त्यांनी अचीव्ह केलेल्या गोलकडे त्यांची निश्चित मार्गक्रमण सुरू होतं, त्यावेळेला बरंच वेळेला असं दिसतं की ज्याला आत्र्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर की आत्रे नेहमी असं म्हणायचं की मी निघालो होतो देवाच्या आळंदीला पण मी पोचलो चोराच्या आळंदीला. तर बऱ्याच संस्था आणि बऱ्याच ह्यांच्या बाबतीत आपल्याला इतिहासातही असे दाखले मिळतील आणि वर्तमानातही मिळतील की असं बऱ्याच वेळेला होतं की मूळ उद्दिष्ट दूरच राहिलं आणि भलतीकडेच होतो. या माणसाच्या आयुष्यात 50 वर्षात एखाद्या तारेवरच्या कसरतीप्रमाणे चालावं ना, तशी महाराजांची मार्गक्रमण आहे. एक क्षणभरही तो माणूस त्याच्या ध्येयावरनं ढळलेला नाहीये किंवा एक क्षणभरही असं नाहीये की अरे मी काय करायला निघालो होतो आणि काय झालंय. त्याला म्हणून तर रामदास स्वामींनी त्यांना श्रीमान योगी जे म्हटलंय ते त्याचं कारण ते आहे की हे भोसल्यांची गादी आहे, ही भोसल्यांचं काही एक राज्य स्थापन करतोय मी, शिवाजी नावाच्या माणसाचं राज्य स्थापन करतोय. असं कधीही कुठल्याही क्षणी इथल्या जनतेलाही वाटलं नाही. शत्रूला नेहमी होतं की शिवाजीचं राज्य म्हणून, पण जनतेला ते स्वतःचं वाटणारं राज्य वाटलं. याचं कारण महाराजांच्या संपूर्ण नैतिक चारित्र्यामध्ये मला दिसतं. आणि जे जीवनाचं ध्येय जे मी ठरवलेलं आहे, जे मला मिळालेलं आहे, जे मला परमेश्वरी संकेत आणि वर्ण येताना लिहून घेऊन आलेलं आहे, त्याच्यापासून ते कधीही तसूवर ढळलेलं दिसत नाहीये. परिस्थिती अनुकूल असताना पण आणि परिस्थिती प्रतिकूल असताना. तर हे मला माझ्या मते हे मूल्यमापन अजून चांगल्या प्रकारे, याच्यासाठी हे मूल्यमापन करताना, हा अभ्यास करताना काही प्रतिभावान माणसंही लागतील की जी ती योग्य प्रकारे जनसामान्यांना चांगल्या भाषेत, लालित्यपूर्ण भाषेत सांगता येतील अशीही लागतील. म्हणजे नुसतं काही माझ्यासाठी अभ्यास करून पोपटपंची करणारे आवश्यक आहेत अशातलं काही भाग नाही. तर अशा प्रकारचे जीवनातल्या सगळ्या क्षेत्रातली कलाकार, कारागीर मंडळी यांनी एकत्र येऊन करण्याचा हा खूप मोठा प्रयत्न असेल असं मला वाटतं. आणि त्या योगे महाराजांच्या कारकिर्दीचं मूल्यमापन सगळ्या अख्ख्या समाजाने मिळून झटून केलं ना तर थोडाफार तो ओव्हरजन आपल्याला उचलून धरता येईल असं मला वाटतं. अजून एक प्रश्न आहे की शिवचरित्राचा अभ्यास करण्यासाठी काही संदर्भ किंवा ग्रंथ वगैरे आहेत का, त्यातून आपण शिवचरित्राचा अभ्यास संदर्भासहित करू शकतो? निश्चितच आहेत भरपूर ग्रंथ. कसं आहे की मगाशी मी बोलताना जे आपला दुसरा जो प्रश्न होता की पहिला जो प्रश्न होता की जगात इतिहासाचा अध्ययन किंवा अभ्यास कसा चालतो, तो दुसरा जो प्रश्न होता तर त्याचा संदर्भ घेऊन मी आता तुमच्या या पण प्रश्नाचं उत्तर देतो की मुळात काय माहितीये का की आपला भारतीय समाज जो आहे ना हा खूप मोठा चांगला प्रश्न आहे. कारण आता गेले 15 दिवस मला हा प्रश्न सारखा भेडसावतोय की कारण मी एक तो वाचन वेडा ग्रुप नावाचा एक फेसबुकवरतीच एक ग्रुप आहे, त्या ग्रुपचा मी सभासद आहे. पण मी ज्याला बघतोय की तिथे काही वेळेला वाचक असं काही विचारतात की मी शिवचरित्राचा किंवा मी इतिहासाचा, फक्त शिवचरित्र नाही, इतिहासाचा मी अभ्यास करण्यासाठी मी कुठली पुस्तकं वाचू. आणि बऱ्याच वेळेला त्या ग्रुपवरती, सगळेच जण नाही पण बऱ्याच वेळेला त्या ग्रुपवरती कादंबऱ्यांची नावं सुचवली जात आहेत, कथा कादंबऱ्यांची. आता मुळात प्रश्न असा आहे की मी जे पहिल्या प्रश्नाचं उत्तर देताना म्हटलं होतं की जगामध्ये इतिहासाचा अभ्यास हा जिज्ञासापूर्तीसाठी होतो आणि आपल्या भारतामध्ये फक्त आणि फक्त मनोरंजनासाठीच इतिहासाचा आपण अभ्यास करतो. आपल्याला अभ्यास पूर्ण काही करावं असं वाटलं हे अजून आपल्या समाजात, याच्यासाठी कोणा एका व्यक्तीचा किंवा कोणाचा दोष नाही, हा संपूर्ण समाजाचा आपल्या दोष आहे असं मला वाटतं.
इथे मी तुम्हाला थोडंसं एक वेगळ्या प्रकारे हा आपल्या समाजाचा दोष सांगेन, जो मला आतापर्यंत थोड्याफार अभ्यासांती लक्षात आलंय, की मुळात काय माहिती का, की आपला समाज वेल रीड ज्याला म्हणतो आपण, इंग्लिशमध्ये त्याला वेल रीड म्हणतात, ब्रिटिश समाज तसा आहे. कारण ते आपल्यावरती 150 वर्ष राज्य करून गेले होते, म्हणून मी ते उदाहरण देतो अभ्यासांती. तर तो वेल रीड समाज आहे, ज्याला आपण मराठीमध्ये बहुश्रुत समाज म्हणतो. आपला समाज असा कधीच नव्हता आजपर्यंत. आपला समाज बहुश्रुत कधीच नव्हता, वेल रीड कधीच नव्हता. त्यामुळे आपल्याकडे शेक्सपियर सारखा माणूस होणं शक्य नाहीये. ही एक आपल्या समाजाचे मोठं वैगुण्य आहे. आपल्याकडे शेक्सपियर होणं शक्य नाहीये, कारण आपण वेल रीड नाहीच होत, आपण बहुश्रुत नाही हो. एक समाज म्हणून म्हणतोय मी कुठली व्यक्ती किंवा एखादी संस्था म्हणून म्हणत नाहीये. एक संपूर्ण भारतीय समाज म्हणून मी म्हणतोय की आपण बहुश्रुत नाही आहोत. आपण काय आहोत, आपण चांगले श्रोते आहोत. आपण आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्या घरात, माझ्या घरातलं उदाहरण सांगतो मी तुम्हाला. रामायण महाभारताचे सगळे खंड आहेत, पण मी हे सांगू शकतो की मी रामायणाचे काहीतरी मला वाटतं सगळे मिळून 6-7 खंड वाचले असतील, आणि महाभारताचे पण एक काहीतरी 5 का 6 खंड वाचलेले. त्याच्या पलीकडे मी गेलेलो नाही. आपण वेल रीड नाही आहोत. आपल्याला रामायण महाभारत सुद्धा आपले एवढे महान ग्रंथ आहेत, पण ते आपल्याला श्रुतीच्या माध्यमातून लागतात. आपल्याला ते सिरियल म्हणून आवडतात, सिरियल म्हणून दाखवले तर आवडतील. किंवा शिवाजी महाराजांच्या काळी सुद्धा पुराणिक किंवा हे आत्ता शिवाजी महाराजांच्या काळी कशाला, आत्ता एक 50-70 वर्षापूर्वीपर्यंत सुद्धा देवळात जाऊन ते कीर्तनाच्या रूपाने आपल्याला ऐकायला ते आवडायचं. आजही आपल्याला तसंच आवडतं ते. पण आपण त्या ग्रंथांचा काही अभ्यास करू किंवा ते ग्रंथ वाचू हे आपल्याच्याने होत नाही. हे आपल्या सगळ्या समाजाचं सगळ्यात मोठं वैगुण्य आहे. तर त्यामुळे आपल्याला तरुण पिढीला आता त्यातनं बाहेर पडायचंय, कारण आपल्याला ते बाहेर पडणं शक्य आहे. याचं कारण आज मी मगाशी म्हटलं तसं एका टिप वरती हे सगळं ज्ञान आहे, पण ते आपल्याला वाचायचंय. आणि वाचनामुळे काय होतं की मेंदूला चालना मिळते. त्या सिरियल किंवा ते हे बघणं हे चुकीचं नाहीये, पण त्याच्यामुळे मेंदूला नाही चालना मिळत. आणि मग आपल्याला खरा इतिहास बघायचा आहे का, मग ती सिरियल बघ. मग ते खरा इतिहास कळायला हवाय का, मग ती कादंबरी वाच. या गोष्टी इतिहासाची आवड लागण्याकरता आवश्यक आहेत, याबद्दल वादच नाही. या गोष्टी समाजात पाहिजेतच. मी आजही ऐतिहासिक चित्रपट लागले, तानाजी, हरजन आणि हे ते सगळं मी बघतो जाऊ. इतिहास अभ्यासकाचे कपडे घरी काढून ठेवून आपले सामान्य माणसाचे घालतो आणि जातो. त्याच्यात काही वावगं नाही. पण इतिहासाची आवड निर्माण करण्याकरता या गोष्टी लागणं, लहान मुलांना नेऊन दाखवणं हे अगदी योग्य आहे. पण मग त्यातनं पुढली पायरी आपण कधी गाठणार आहोत हा फक्त महत्वाचा आहे. की आपली पहिलीच पायरी इतकी लांब आहे की आपण त्याच्यावरतीच चालत राहतो आयुष्यभर. पुढली पायरी आपण जाऊच शकत नाही. की त्यातनं इतिहासाची गोडी लागली आणि त्यातनं मग आपण अभ्यास सुरू केला, हा प्रकार आपल्याकडे होत नाही. तर त्या दृष्टिकोनातून म्हणून आपल्याला आता सुरुवातीला मी म्हणतो की लहान मुलांनी कथा कादंबऱ्या वाचाव्या इतिहासात. त्याच्यानंतर बाबासाहेब पुरंदरेंचं एवढं मोठं चरित्र आहे आपल्याकडे, राजा शिवछत्रपती आहे. बाबासाहेब पुरंदरेंच्या ऑडिओ सीडीज आहेत व्याख्यानांच्या. माझ्यावरती त्याचा फार मोठा प्रभाव आहे बाबासाहेब पुरंदरे यांच्या व्याख्यानांचा आणि यांचा. तर ह्या आपण ऐकू शकतो आणि मग हळूहळू ललित भाषेतला तो इतिहास आपल्याला समजला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला सुद्धा ते वेळ लागलं. मग अशी तुम्ही माझा परिचय करून देताना तुम्ही सांगितलं बघा, लक्षात आलं असेल कोणाच्या का मला माहिती नाही, पण मी सुद्धा शाळेत असताना इतिहासाच्या विषयात यथातथाच होतो. म्हणजे मला काही फार मोठी आवड होती किंवा हे अशा कुठलाही दाखला नाहीये, शाळेच्या दाखल्यावरती सुद्धा कुठेही नाहीये की मला ह्या माणसाला इतिहासाची फार मोठी आवड होती. तसं मी काही अचिव्हही केलेलं नाही आजपर्यंत काही फारसं, पण मी सांगतो. पण इतिहासाची आवड जर आपल्या नवीन पिढीमध्ये जर आपल्याला जोपासायची असेल आणि हे व्हायची असेल तर त्याला भूगोलाची जोड देणं अत्यंत आवश्यक आहे. मग अशी आपण त्या प्रश्नाच्या उत्तर संदर्भात आपण तो विचार केला होता की गड किल्ले का बघायचे. तुम्ही रायगडावरती जर 4 वेळा 5 वेळा 10 वेळा जात राहिलात ना तर तुमच्या सहज लक्षात येतात काही गोष्टी. अरे 6 जून 1674, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी राज्याभिषेक दिन, किंवा 3 एप्रिल 1680 हनुमान जयंती दुपारी 12 वाजता शिवाजी महाराजांचा मृत्यू, किंवा राज्याभिषेकानंतर 12व्या दिवशी 17 जून 1674 जिजाबाई साहेबांचा मृत्यू,
1670 मध्ये महाराज राजगडावरून रायगडावरती आले. तर या इतिहासाला तिथे भूगोलाची जोड मिळाल्यानंतर आपोआप या गोष्टी लक्षात राहतात, त्या वेगळ्या लक्षात किंवा पाठांतर नाही करावं लागत. तर त्यामुळे पुस्तकं वाचण्याबरोबर ते भूगोलही वाचणं फार महत्वाचं आहे, गड किल्ले वाचणंही फार महत्वाचं आहे. आणि मग पुस्तकं म्हणाल तर तुम्ही मी म्हटलं तसं की बाबासाहेब पुरंदरांचा राजा शिवछत्रपती आहे, प्रत्येकाने आवर्जून वाचावं असं मी तुम्हाला एक सांगेन. श्रीमान योगी ही कादंबरी अप्रतिम आहे शिवाजी महाराजांच्या जीवनावरची. बऱ्यापैकी कादंबरी असली तरी बऱ्यापैकी इतिहासाला धरून आहे. पण ती कादंबरी जर तुम्ही एकदा वाचणार असाल तर त्याची प्रस्तावना आहे नरहर कुरुंदकर या फार मोठ्या विचारवंतांनी महाराष्ट्रातल्या लिहिलेली. कादंबरीच्या सुरुवातीला श्रीमान योगीच्या छापलेली आहे. ती जवळजवळ 16 पानांची प्रस्तावना आहे ती नरहर कुरुंदकरांची. मी आजवर श्रीमान योगी जर कमीत कमी 25 ते 30 वेळा वाचलं असेल तर गुणिले 3 एवढे वेळा ती प्रस्तावना वाचलेली आहे नरहर कुरुंदकरांची. ती आवर्जून वाचा. श्रीमान योगी 400-450 रुपये घेण्याचं अगदी योग्य मूल्य आहे, काही त्याच्यात प्रश्न नाहीये. पण त्याच्यापेक्षा कितीतरी हजारो पट किमतीची ती प्रस्तावना आहे त्या श्रीमान योगीच्या कादंबरीच्या सुरुवातीला, ती अवश्य वाचा. त्याच्यानंतर बरेचसे इतर साधन ग्रंथ आहेत. मी नवीन पिढीला आवर्जून वाचायला सांगेन. पुन्हा एकदा मी सांगतो की मलाच काही कळलंय अशातला काही भाग नाही, पण काही गोष्टी मुद्दामून अधोरेखित जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत काही बऱ्याच वेळेला लक्षात येत नाहीत. शिवाजी महाराजांचं कार्य जर आपल्याला अभ्यासायचं असेल ना, किंवा त्यांची एकंदरीत नीतिमत्ता, त्यांचं एकंदरीत हे काय कशा प्रकारचं होतं कार्यपद्धती, तर एक खूप छान ग्रंथ आहे आज्ञापत्र नाव. अमात्य ही शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातली एक व्यक्ती आहे. आणि या व्यक्तीचं महत्व असं आहे की त्यांनी तो आज्ञापत्र ग्रंथ लिहिला, पण या माणसानी शिवाजी महाराजांपासून पुढे 5 पिढ्यांपर्यंत छत्रपतींच्या घराण्यामध्ये काम केलेलं आहे. आणि अत्युच्च लेवलला, म्हणजे महाराजांच्या काळातच ते अष्टप्रधान मंडळात आलेले होते. त्याच्यानंतर संभाजी महाराजांच्या काळात होते, ते राजाराम महाराजांच्या काळात होते, ताराबाईंच्या काळात होते. ताराबाई पुत्र शिवाजी, राजारामाचा मुलगा, राजाराम महाराजांचा मुलगा शिवाजी महाराज, दुसरे शिवाजी, त्यांच्या काळात ते होते. आणि राजाराम महाराजांचे दुसरे चिरंजीव, दुसऱ्या पत्नीपासून झालेले, राजसबाईपासून झालेले रामराजे, यांच्याही काळात ते होते. तर असा 4-5 पिढ्या त्या माणसाने बघितलेल्या आहेत छत्रपतींच्या, आणि काम केलेलं आहे म्हणजे प्रशासकीय सेवेमध्ये. तर त्यांनी लिहिलेला शिवाजी महाराजांच्या राजनीतीवरचा ग्रंथ आहे की आज्ञापत्र नावाचा. तो त्यांनी ते दुसरे जे पुत्र होते राजाराम महाराजांचे, त्यांच्या काळात लिहिलेला आहे. शिवाजी महाराजांची राजनीती कशी होती हा ग्रंथ सर्वांना माहिती आहे, सगळीकडे उपलब्ध आहे. त्याच्या 2-3 एडिशन्स आहेत, समा गर्ग्यांनी संपादित केलेला आहे. हे आहे. फक्त तो ग्रंथ काय होतो की जरा तत्कालीन मराठीत भाषेत असल्यामुळे पहिल्या फटक्याला वाचल्याबरोबर कदाचित कळणार नाही, पण नेटाने 2दा-3दा वाचा. त्याच्यामधनं आपल्याला शिवाजी महाराजांच्या बऱ्याच नीतीवरती प्रकाश पडतो. त्याच्यामधलं मी तुम्हाला उदाहरण सांगेन, म्हणजे एक 8वं प्रकरण आहे दुर्ग नावाचं. दुर्ग नावाचं 8वं प्रकरण आहे. ते जर तुम्ही 1दा-2दा-3दा-4दा वाचलं तर तुमची दृष्टी निकोप होईल, निखळ होईल, स्वच्छ होईल कुठल्याही किल्ल्यावरती जाताना. मग तुम्हाला तिथल्या त्या भाकडकथा दिसणार नाही. तुम्हाला ते दुर्ग हे प्रकरण वाचल्यानंतर कळेल की महाराजांच्या काळी दुर्गाचे उपयोग काय होते, कशासाठी त्या दुर्गाची उभारणी केलेली होती, कशा प्रकारे केलेली होती, तिथलं पाणी पुरवठ्याची कशी साधनं तयार केलेली होती, कसं होतं, काय होतं, हे सगळं. मग तो किल्ला तुम्हाला आवडायला लागेल, मग तो डोंगर आवडायला लागेल, मग तुम्हाला ती आवड निर्माण. तर त्यामुळे पुस्तकं तर भरपूर आहेत वाचण्यासारखी, ती भरपूर वाचा. आणि माझं सगळ्यात महत्वाचं सांगणं आहे की हा इथे एवढा मोठा महाराष्ट्राचा भूगोल पडलेला आहे, तो आवर्जून वाचा. तो वाचला तरी भरपूर काही वाचन होईल तुला इतिहासाचं आणि शिवाजी महाराज. धन्यवाद अजितजी, तुमच्याशी गप्पा मारून सर्वांना छान वाटलं आहे. या लॉकडाऊनच्या काळात सगळ्यांनी वेळ देऊन, राज्याभिषेक संस्थेचे कार्यकर्ते यांनी वेळ देऊन
हा कार्यक्रम आयोजित केला आहे. तर त्या सर्वांचेही धन्यवाद. आणि आज आपल्याला नवीन तरुण पिढीला एक प्रेरणा मिळाली आहे की शिवाजी महाराजांचा अभ्यास नेमकी कशा प्रकारे करावा, ही प्रेरणा मिळाली आहे. तसेच इंडियन नेव्हीचे फादर शिवाजी महाराज आहेत हे सर्वांना माहितीच आहे, पण आज नवीन माहिती मिळाली ऍडमिनिस्ट्रेशन सर्व्हिसचे जनकही शिवाजी महाराज आहेत. ही माहिती दिल्याबद्दल अजितजी तुमचे परत एकदा धन्यवाद. आणि कार्यक्रमाची सांगता करण्यापूर्वी एक ओंकार मोरे ध्येय मंत्र बोलतील आणि मग आपण कार्यक्रमाची सांगता करूया. मी पण मला संधी दिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि जमलेल्या सगळ्या श्रोत्यांना पण तुम्ही शांतपणाने ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. ओंकार मोरे. ठीक आहे. ओंकार मोरे काही टेक्निकल अडचणी मिळाल्यामुळे जॉईन होऊ शकला नाहीये. तर आजच्या कार्यक्रमाची सांगता इथेच करूया आपण. असेच पुढे कार्यक्रम होत राहतील. शिवचरित्राचा अभ्यास आणि असेच शिवाजी महाराजांवर अजून वक्ते किंवा अजून अभ्यास असे विषय होत राहतील पुढे. आजच्यासाठी इथे थांबूया. परत एकदा अजितजी तुमचं धन्यवाद आणि सर्व राज्याभिषेक कार्यकर्त्यांचंही धन्यवाद. राज्याभिषेक सर मी वेदांत कुलकर्णी. हा वेदांत. दादा मला आहे ना सरांना आहे ना मी राज्याभिषेक दिनानिमित्त आहे ना किल्ला तयार केला होता, तो दाखवायचा आहे. हो हो चालेल, दाखव. मला दाखवायचं का? अतिशय छान किल्ला याने तयार केलेला आहे. वा वा. मला याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य वाटलं म्हणजे की घराच्या बाहेर न करता घराच्या आतमध्ये केलंय. एखाद्या माणसाने सत्यनारायण वगैरे घालावं ना तसं त्यांनी फार छान किल्ला करून दिला. कायमस्वरूपी आहे का तो? थँक्स सर. कायमस्वरूपी आहे तो? काय कायमस्वरूपी आहे का? कसल्या मटेरियल पासून बनवलंय? दृष्ट्यांपासून. सॉरी.